नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, शिष्यवृत्ती मिळणार आहे विद्यार्थ्यांना. इथे 15,000 पासून 20 लाख पर्यंतची शिष्यवृत्ती आहे. तर प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ही शिष्यवृत्ती नेमकी कुठल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी किती असणार आहे, तर हे आपण बघूयात. तर SBI आशा स्कॉलरशिप 2026 आणि या स्कॉलरशिपचे फॉर्म भरायची तारीख जी आहे ती 4 सप्टेंबरपर्यंत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकताय. तर आपण या शिष्यवृत्तीचे फॉर्म नेमके कसे भरायचे किंवा या शिष्यवृत्तीची वेबसाईट सध्या मी तुम्हाला दाखवतो. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करा आणि याच्यानंतर येत्या काळामध्ये लवकरच आपण हा फॉर्म कसा भरायचा यावर चर्चा करू. तर बघा, या ठिकाणी तुम्ही जर का Googleवरती आलात, तर Googleवरती आल्यानंतर तुम्ही बघा फक्त टाईप करा SBI फाउंडेशन किंवा SBI आशा स्कॉलरशिप. तर ही वेबसाईट ची जी आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करतो. तर बघा, SBI फाउंडेशनच्या माध्यमातून इथे जर आता आपण बघितलं तर काय-काय क्रायटेरिया आहे आणि कोणासाठी आहे. तर बघा, पहिली गोष्ट इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹15,000 तुम्हाला शिष्यवृत्ती मिळू शकते. याच्यामध्ये ज्यांचं ॲन्युअल डिटेलमध्ये तुम्ही बघू शकताय. त्याचबरोबर जी मुलं पुढे शिकणार आहेत त्यांच्यासाठी आपल्या UGच्या विद्यार्थ्यांसाठी अंडर ग्रॅज्युएटचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे 12वी पासून ते लास्ट इयरपर्यंत त्यांना ₹75,000 आहे आणि ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना ₹1.5 लाख पर्यंत आहे. त्याचबरोबर मेडिकल फील्डमध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत, अभ्यास करणारे विद्यार्थी, शिकणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी 2 लाख आहे. IIT च्या विद्यार्थ्यांसाठी 2 लाख आहे आणि IIM किंवा MBA, CAT, CAT वगैरे करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 5 लाखापर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर बाकी इतर जे आहेत आपल्याकडं तिथे सुद्धा जवळपास 15 लाखापर्यंत आहे. तर आता आपण काय करूयात, इथे बघा आता क्रायटेरिया नेमका काय आहे? आता तुम्ही स्कूल स्टुडंटवर क्लिक केलं, व्ह्यू डिटेलवरती क्लिक केलं, तर तुम्हाला इथे क्रायटेरिया मिळेल. किती आहे? ₹15,000 पर्यंत आहे. याच्यासाठी तुम्ही अप्लाय कसं करता? इथे अप्लायचा ऑप्शन असतो. यावर क्लिक करून तुम्ही हा एक फॉर्म असतो. पहिले एक अकाउंट तुम्हाला क्रिएट करावं लागणार आहे आणि अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला बाकी सगळ्या डिटेल्स भराव्या लागणार आहेत. तर हे अकाउंट नेमकं कसं क्रिएट करायचं? ते क्रिएट करण्यासाठी तुमचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आधार कार्डवरती असलेलं तुमचं पहिलं नाव आणि शेवटचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. ईमेल आयडी एक लिहायचा आहे. पासवर्ड लिहायचा आहे आणि पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला हे क्रिएट करायचं आहे. क्रिएटचा ऑप्शन आहे. या 2 ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही हे क्रिएट करू शकता. ठीक आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात किंवा तुम्ही ट्राय करा हे कसं क्रिएट करायचं वगैरे तुमच्या लक्षात येईल. एकदम सोपं आहे आणि तर अशा पद्धतीने ही एक वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवर जाऊन चेक करा मित्रांनो. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या वेबसाईटची लिंक देतो. तर सर्वांसाठी ही अतिशय महत्त्वाची आहे. ओके. तर बघा इथं दिलेलं आहे ॲप्लिकेशन कसं करायचं ती प्रोसेस आहे. क्लिक अप्लाय नाववरती क्लिक केलं, तुम्ही लॉग इन करायचं. त्याच्यानंतर ॲसेस द ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथं भरायचा आहे. म्हणजे ॲप्लिकेशन सुरू होईल. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा इथं. डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. टर्म आणि कंडिशन जे आहेत ते ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि नंतर सबमिट करायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे, तर ही प्रोसेस इथं ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही बघा, चेक करा या वेबसाईटवरती जाऊन आणि फॉर्म भरायचा प्रयत्न करा. मी लवकरच याच्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण कशाप्रकारे हे फॉर्म वगैरे आपण भरू शकतो त्यावरती आपण चर्चा करूया. ठीक आहे. ॲप्लिकेशनची सुरुवात होणार आहे ती 22 जुलै 2026ला आणि लास्ट डेट आहे सप्टेंबर 2026 4 सप्टेंबर 2026. तर महिनाभर आहे तुमच्याकडं. तर महिनाभरामध्ये तुम्ही हे फॉर्म भरू शकताय. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चा तिथेच थांबूयात आणि जर तुम्हाला या ठिकाणी अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघायचे असतील येत्या काळामध्ये आणि पोहोचाव्यात अशा प्रकारे आपण बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत असं तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.